पोचतो किंवा नाही वादाचा प्रश्न आहे, स्वर्गाला जातो किंवा नाही वादाचा प्रश्न आहे, नरकाला जातो किंवा नाही वादाचा प्रश्न आहे, पण हरिपाठ आणि काकडा केल्यावर मोक्ष मिळतोच हे मान्यच करावं लागेल. आले नाहीत पर्यंत म्हणजे ज्याने हरिपाठ आणि काकडा नित्य नेमाने केला त्याला मोक्षाचा आनंद मिळणारच. इथपर्यंत काही शंका नाही, पुढे घुसायचंय बरं का आपल्याला आता. म्हणजे मोक्ष म्हणजे हरिपाठ, मोक्ष म्हणजे काकडा, आणि काकडा आणि मोक्ष. तुम्ही मोक्षाची व्याख्या काय केली? दुःखाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती म्हणजे मोक्ष. मग तुम्हाला आनंद का? आता ह्या मुलाने एवढं वाजवलं, आनंद आहे, यांनी प्रमाण दिलं, आनंद आहे, आणि हाच आनंद मोक्षाचा आहे. वर जाऊन काय करायचं? आणि वर काही नाहीये, तुम्ही इथं नीट राहा. वर काय हे मी तुम्हाला सांगितलं असतं, पण अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय? आता प्रश्न सुरू झाला, काकडा केल्यावर काय होतं? जरा काकड्यावाले ऐका. आता हे सप्त्यांमधले काकडे आहेत ना, त्यांचा त्यांना लक लाभ. हे आपल्या